नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ही पार पडलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं मला PSI व्हायचंय, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं मला ESO व्हायचंय, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं मला ESTI व्हायचंय, त्या विद्यार्थ्यांनी सर्वस्व पणाला लावून अभ्यास करून या ठिकाणी ती परीक्षा दिली. परंतु संयुक्त पूर्व परीक्षा गट क या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला लिपिक व्हायचंय, ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला एक्साइज मध्ये जायचंय, ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला त्या ठिकाणी गट क मधला जॉब मिळवायचे, ते विद्यार्थी सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी अभ्यास करतायत. आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी मी एक थंबनेल बनवलंय, त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की 58 मिनिटांचा 100 प्रश्नांचा पेपर. मग 60 मिनिटाचा असतो सर, ही 58 मिनिटाचं काय गडबड आहे त्याबद्दल मी देखील या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहे. 58 मिनिटाचा या ठिकाणी इथून पुढचा जो पेपर असणार आहे तुमचा, तो 100 प्रश्नाचा 58 मिनिटातच असणार आहे. त्याला कारण देखील तसंच आहे, तुम्ही थक्क व्हाल हे सांगून. कारण या ठिकाणी बघा, जो परीक्षा असते तो परीक्षेचा कालावधी, तुम्हाला तो वेळ तुम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने मॅनेज करायचा आहे आणि किती तुम्ही चलाक राहाल, किती चपळ राहाल, त्यावरती आयोग सुद्धा वाच ठेवून आहे. ज्या पद्धतीने पेपर परीक्षा पद्धती या ठिकाणी सोपी करण्याचा प्रयत्न होत जातो, म्हणजे कसा पद्धतीने होत जातो की जो सिलेबस 2011-12 चेंज झाला, तो सिलेबस या ठिकाणी आतापर्यंत जी चाळण झाली त्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न देखील उपलब्ध आहेत. आणि तुम्ही परीक्षा पद्धती अभ्यास करून किती सोपा प्रयत्न, म्हणजे किती सोप्या पद्धतीने आपल्याला ते सोडवता येईल असा प्रयत्न करतायत. पण आयोग तुमच्यावरती वाच ठेवते की कशा पद्धतीने यांना या ठिकाणी अजून गडबडीत टाकता येईल. सोपं उत्तर आहे. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो. तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो, आता न्यायालयीन भरती आलेली आहे आणि न्यायालयीन भरतीची ही रेकॉर्डेड बॅच फक्त 499 रुपयामध्ये इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण उपलब्ध करून देतोय आपल्या बांधवांनी. आणि आपण जर कोणी फॉर्म भरलेला असेल ही बॅच घ्या आणि ही रेकॉर्डेड बॅच घेऊन त्याचा अभ्यास करा. पेपर खूप सोपा असतो. कुठे ना कुठे सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न तुम्हाला या ठिकाणी साकार होऊ शकतं. बघा, आपलं नशीब या ठिकाणी आपल्या हातामध्ये, आपल्या कर्तृत्वावरती लिहिण्याचं सामर्थ्य विद्यार्थ्यांच्या मनगटामध्ये आहे, मनामध्ये आहे, आत्मविश्वासामध्ये आहे. तर या ठिकाणी जी लिपिक भरती आलेली आहे ती रेकॉर्डेड बॅच, त्याबद्दल आपण ही विद्यार्थ्यांच्या हिताखातर कमीत कमी फी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, फक्त 499 रुपयामध्ये. ही बॅच घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ शकता. त्याकरता अजून शिपाईची सुद्धा फक्त 99 रुपयामध्ये आपण ही बॅच उपलब्ध करून दिली. शिपाईची 99 रुपयामध्ये ही सुद्धा बॅच आपल्या मित्र बांधवांना सुचवा. बघा, तज्ञ आणि नामवंत शिक्षकांची मार्गदर्शनाखाली ही बॅच आपण उपलब्ध करून दिली. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचा फायदा घ्या. सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा नाही. बघा, आता सामोरं जायचंय परीक्षेला. मग यामध्ये बघा, तुम्हाला मी 58 मिनिट काय म्हणलो, मागील काही दिवसापूर्वी मिनिट बघा, मागील काही दिवसापूर्वी आयोगाने एक सांगितलं की जी उत्तरपत्रिका आहे, आपल्याला जे उत्तराला गोल करायचे ते गोल करण्यासंदर्भात मागील काही दिवसापूर्वी शुद्धपत्रक आलं. त्यामध्ये पहिल्यांदाच असं आलं की पहिले आपले कसे होते, 1 2 3 4 असे पर्याय होते. यापैकी कोणतं बरोबर असेल त्याला आपल्याला काय करायचंय, गोल करायचे. काय करायचंय, गोल करायचे. परंतु त्यांनी काय केलं की तुम्हाला जर या ठिकाणी पहिलं उत्तर जर येत नसेल तर तुम्हाला काय करावं लागत होतं, ते सोडून द्यावं लागत होतं. पण आता तसं नाही. आता त्यांनी काय केलंय, 5वा गोल जरी तुम्हाला येऊ अगर नाही येऊ, पण तुम्हाला हा 5वा गोल तुम्हाला या ठिकाणी जर नाही सोडवलं तर तुम्हाला तो गोल करायचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो मला सांगा, असे 100 गोल तुम्हाला करायचे. 100 गोल मध्ये करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुमचा वेळ या ठिकाणी अजूनही यामध्ये गुंतवलेला आहे. मी म्हणेल की कमीत कमी तुमचे 2 मिनिटं तरी ते गोल करायला जाणार आहे. तुमचे हे गोल करायला 2 मिनिटं तरी एक्स्ट्रा जाणार आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की जो 60 मिनिटाचा वेळ दिलेला आहे तो आता तुमचा 58 मिनिटापर्यंत येऊन ठेपलेला आहे. 58 मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी पूर्ण प्रश्न वाचून तुमचं डिसिजन मेकिंग म्हणजे जे काय आहे ते तुम्हाला उत्तर कन्फर्म शोधून तुम्हाला ते गोल करायचे. आता हा 5वा जर गोल दिला नसता तर तुमचे जे काही राहतात ते तुम्ही सोडून दिले असते, तुमचा वेळ वाचला असता. तुम्हाला ते प्रश्न पूर्णपणे सोडून तुम्हाला कुठे राहिले का नाही राहिले ते परत शोधायला जायचे आणि परत ते गोल करायचंय. ते उत्तर आपण सोडवलंय का नाही, नसल सोडवलं तर 5 गोल करायचा आहे. जर नसल सोडवलं तर ते परत बघायचंय, त्याचं उत्तर पुन्हा तो प्रश्न वाचून त्याचं उत्तर शोधायचंय. म्हणजे हा 1 तासामधला जो काही चपळाईपणा आहे, जी काही चलाकी आहे ती तुमच्या अंगी येणं खूप महत्वाचं आहे.
आणि म्हणून तो वेळ 5वा गोल दिल्यामुळे मी 2 मिनिटं त्यातनं वजा केले आणि 58 मिनिटात तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे. चला आता समजलं असेल की 58 मिनिटात का 100 प्रश्न सोडवायचे, त्याचं उत्तर त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ रिजनिंग आलं, सगळे अजून सगळ्यात किचकट तो विषय, परत करंट आलं, करंट वाचलं तर ते येत नाही. तुमच्या पद्धतीने अभ्यास तुम्ही व्यवस्थित केलाच असेल, पण परीक्षेला सामोरं जात असताना नकारात्मक चर्चा दूर करून सकारात्मक चर्चा तुम्हाला जवळ करायची. कारण बघा आता मागील पेपर झाला, निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम या ठिकाणी आपल्याच बांधवांकडून आपल्या सोबत झालेला हा जो गेम आहे, म्हणजे प्रत्येक वेळेसच होतं, तुला हे आलं नाही ते आलं नाही, म्हणजे एक चेष्टवारी का होईना आपण एखाद्या आपल्या सोबतच्या मित्राला या ठिकाणी निगेटिव्हिटी मनामध्ये कशी तयार होईल याचा देखील विचार करतो. तर अशा मित्रांपासून तुम्हाला दूर राहायचे आणि स्वतः आत्मविश्वासाने खंबीर उभा राहायचे, मनाला सांगायचे की मला हे येते, मी ते केलेलं आहे आणि मला त्याच्यावरती मात करून येणारा प्रश्न मला टॅकल करायचा आणि तो बरोबर आणायचा. त्यामुळे तुम्हाला या शक्तीपासून जितकं दूर राहता येईल तेवढं दूर राहा, कारण तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह राहून पुन्हा एकदा डिप्रेशन मध्ये जाऊन या ठिकाणी परीक्षेला जर सामोरं गेला तर तुम्हाला येत असलेल्या प्रश्नाची उत्तर देखील तुमची या ठिकाणी चुकणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या घडीला पेपर जवळ आल्यानंतर तुम्ही जास्त अवांतर वाचन करण्याचं तुम्ही सोडून द्या. म्हणजे समजा आज एक समजा पॉलिटीचं पुस्तक वाचलं तर दुसरं अजून एखादं वाचायला जाताल, तिसरी कोणाची नोट्स वाचायला जातात, तर असं अजिबात करू नका. तुम्ही जे नोट्स तयार केलेले आहेत ते नोट्स बघा, ते नोट्स आणि तुमचे जे काही शॉर्ट टिक्स तयार केलेले असतील, शॉर्ट टिक्स आणि यावरती जास्त भर द्या आणि आपला अभ्यास पूर्णत्वाकडे कसा जाईल याकडे जास्त प्रयत्न करा. आहे केलंय तेच पुन्हा पुन्हा आठवायचा प्रयत्न करा. संकल्पना चांगल्या पक्क्या करा, कारण संकल्पना पूर्णपणे तुम्ही माइंड मध्ये चांगल्या पक्क्या केल्या तर तुम्हाला सांगतो, जो काय समजा हा चौकट आहे, चौकटीच्या बाहेरच आपला जे काही संकल्पना आहे ती जर जात नसेल तर येणारा पर्याय जो आहे, परीक्षेमध्ये विचारलेले जे काही 4 पर्याय आहेत या संकल्पनेच्या ह्यात जर बसत असतील तरच त्याला टिक मार्क करायची, म्हणजे क्लिक करायची पॉझिटिव्हिटी, नाही तर त्याला निगेटिव्ह करून निग्लेक्ट करायचं आहे. आणि निग्लेक्ट केल्यानंतर तुम्हाला बरोबर उत्तरापर्यंत जाता येईल. मग कशा पद्धतीने जायचं ते तुम्ही तुमची ट्रिक्स, तुमची नोट्स, त्या ती संकल्पना तुम्ही कशा पद्धतीने अंगभूत केलेली, समजून घेतलेले, त्यावरती सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे संकल्पना समजत नाही तोपर्यंत तुम्हाला आलेल्या पर्यायामधले 4 पर्यायापैकी 3 पर्याय निग्लेक्ट करता येत नाहीत, ते बाजूला करता येत नाही आणि उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी आपल्या जी नोट्स आहे, जी शॉर्ट ट्रिक्स आहे ती एकदम भरभक्कम असणं आवश्यक आहे. ती संकल्पना पूर्णपणे समजून घेणं आणि त्याच संकल्पनेत बसणारं उत्तर शोधणं हे तुमची चालाकी म्हणावं लागेल, ते तुमचं नॉलेज असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन तुम्ही सध्याच्या काळाला, आत्ताच्या घडीला तुमची झोप चांगली व्यवस्थित घ्या, जेवण वेळेवर करा, आहे तेवढंच खा, जास्त खाण्याचा प्रयत्न करू नका, कमीही खाण्याचा प्रयत्न करू नका, स्टेबल राहा, स्टेबल राहा. यातून काय होणार आहे, तुमचं आरोग्य चांगलं राहणं खूप गरजेचं आहे. आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही अभ्यास देखील त्याप्रमाणे चांगले करू शकता. अहो किमान तुम्हाला ऍसिडिटी झाली तरी तुमची चिडचिड होते, किरकोळ गोष्ट आहे, ऍसिडिटी झाली तरी तुमचा अभ्यास होत नाही, छातीत जळजळ होईल, पोटात जळजळ होईल, पोट फुगलेलं राहील. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशावरती, तुमच्या खाण्यावरती. म्हणून तुम्हाला जेवण आणि तुमची झोप यावरती सगळं महत्वाचं आहे. आणि हा जो कालावधी आहे तो त्याच याचा आहे की तुमचं जर आरोग्य चांगलं असेल तर अभ्यास चांगला होईल, अभ्यास केलेला चांगलं व्यवस्थित लक्षात राहील, फ्रेश मूड तुमचा जो आहे तो फ्रेश राहील आणि जो तुम्हाला आत्मसात करायचे, जे तुम्हाला अभ्यास करायचा तो सुद्धा या ठिकाणी त्याचप्रमाणे चांगले व्यवस्थित होईल आणि तुम्हाला समाधान लाभेल. आणि तसंच ही पेपर होईपर्यंत तुमचं शेड्यूल व्यवस्थित ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणताही दबाव, डिप्रेशन राहणार नाही. वेळेला जास्त महत्व द्या. कुठे किती टाइम घालवायचा, चहा प्यायला गेल्यानंतर अर्धा तास तुम्ही जर जास्त घातला तर त्याला उपयोग नाही. 5 ते 10 मिनिटात 5 ते 10 मिनिटात तुम्ही चहा घेऊन परत तुमच्या जागेवरती येणं खूप गरजेचं आहे. जेवायला गेलात तिकडेच जाऊन जेवण करून रूमवरती जाऊन झोपलात असं चालणार नाही. नोट्स आणायला गेलात तिकडेच मित्र भेटला, गप्पा मारल्या, अजिबात नाही. वेळेला सर्वात अधिक तुम्ही जितकं जास्त महत्व द्याल तेवढं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी त्याचा लाभ होणार आहे. कारण वेळ जी आहे ती वेळ तुम्हाला जी चौकट आहे त्या चौकटीत ठरवूनच तुम्हाला त्याचे प्रश्न सोडवायचे आणि ही जी सवय आहे ती सवय या ठिकाणी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. मग ही किरकोळ किरकोळ गोष्टीमध्ये जर तुम्ही सवय लावली तर त्या ठिकाणी जवळजवळ 60 मिनिटाचा वेळ आहे तो 28 मिनिटांहून आणलेला जो वेळ आहे तो सतमार्गी कसा लागेल आणि सगळे प्रश्न टॅकल कसे होतील यावरती तुमचं माइंड या ठिकाणी काम करेल. जर तुमच्या मनामध्ये किरकोळ गोष्टी तुम्ही जर चहा प्यायला गेलात तिकडे अर्धा तास घातला, जेवायला गेलात, नोट्स आणायला गेलात, मित्रांसोबत टाइम घातला, जर तुम्हाला वेळेचं गांभीर्य नसेल तर त्या ठिकाणी परीक्षेत देखील असणार नाही.
बघा यामध्ये काय होतं, तुमचं मन बरकट आहे, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे, प्रश्न कसे सोडवा हे सुचणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा वेळ कसा मॅनेज करायचा आहे ते तुमच्या चपळाईवरती नॉलेजवरती असणार आहे. बघा अशा पद्धतीने मला सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला सांगणार नाही काळा पेन घेऊन जा आणि वेळेवरती हजर व्हा आणि हे ते आयोगाने ते सूचनापत्र शुद्धीपत्र काढलेलं असतं ते तुम्ही वाचायचं. तुम्ही तुमच्या हे म्हणजे एकदम लहान मुलांसारखे त्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं नाही, पण मी जे आता ज्या गोष्टी सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. विचार करा गांभीर्यानं आणि गांभीर्यानं घ्या, प्रामाणिकपणे स्वतःशी राहा, अभ्यासाशी राहा, पोस्ट तुमची हमखास मिळणार आहे. आत्मविश्वास वाढवायचं काम तुम्ही तुमच्या मनाने स्वतः एनर्जेटिक राहून तुम्ही करायचं आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.